डब्यासाठी ओल्या राजमाची भाजी बनवलेली. कुणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर फुल व्हिडिओ रेसिपीचा मी टाकला आहे, नक्की जाऊन बघा. त्यानंतर या मॅडम उठून एकटीच खेळत बसलेली. आवाज ऐकून मम्मी बाहेर येऊन बघितलं तर ही एकटीच गाणं म्हणत बसलेली. त्यानंतर मी पण खुश झाले, खूप दिवसांनी हिनं होकार द्यायला लागली आहे. मग तिच्याबरोबर गप्पा मारल्या थोडा वेळ. त्यानंतर या मॅडम बघा आमच्या दूध खात होत्या. तिला मला दूध खायचं नसतं, प्यायचं असतं. मग लागली प्यायला आणि सिया तिच्याच तोंडाकडे बघत होती, दिदू नक्की काय खाते, मला का देत नाहीये. दूध पिऊन झालं ही खाऊ खात बघा या मॅडम दोघींचं कसं बहिणींचं चालू आहे खेळायचं. मस्ती चालू होती दोघींची. मग नाश्त्याला घ्यायचं होतं म्हणून मग लाडूने इथं चटया म्हणजेच बसकर खाली हांतरून घेतले. ती रोजच हांतरते बरं का, छोटे छोटे हातांनी अशी छोटी छोटी कामं करते, खूप छान वाटतं. सगळ्यांचा नाश्ता झाला की तीच बसकर परत घड्या घालायचं काम हिचं चालू होतं. पोरांना आतापासून सवय लावली ना अशा गोष्टींची तर त्यांना पुढं जाऊन त्याचा फायदाच होतो, चांगलाच होतो. त्यामुळे मीही तिला काय बोलत नाही, करते तर कर तू. त्यानंतर नाश्ता वगैरे उरकून किचन वगैरे आवरून नाही तर सगळी हंतरून वगैरे काढून खाट वगैरे सगळी स्वच्छ केली, सगळं आवरून घेतलं. थोड्यात बुवा पण आल्या, म्हणल्या मला गहू वाळवायच्या. मग शेजारच्यांच्या पत्र्यावर त्या चढून इथं गहू वाळवत होत्या. त्यांचं बघून मग मला पण आठवलं मला पण दळण करायचं. मग मी पण इथं दळण करायला घेतलं. आमच्या मॅडम खेळतात तोपर्यंत. त्यानंतर या मॅडमांचा उद्योग बघा, त्या पाळण्याचा एवढा मोठा होल केला आहे की आता त्यातनं उतरायला बघतायत. दळण वगैरे करून मग खाली आली. परिदीनं जरा वेळ तिला घेतलेलं तर या मॅडम डायरेक्ट तिची केसच ओढायला सुरुवात केली. आणि परिदीदी लग्नाला गेलेली त्यामुळे तिने हिरव्या बांगड्या घातल्यात बरं का. दुपारी लाईट गेलेली म्हणून म्हणलं काय चाललंय, तर इथं खांबावर काहीतरी काम चाललं होतं लाईटीचं. आणि मॅडम तर स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला पण झोपू देत नाही. तर बघा तिचं उठवायचं चालू होतं दिदूला. एवढ्या दिवस या खांबावर लाईट नव्हती, आज त्या लाईटीचं काम झालंय. मग काय गॅलरीत आता उजेडच